आताच पोलीस कॉन्स्टेबल या पदावर त्याची निवड झाली असे विश्वरत्न जाधव यांचं या ठिकाणी आपल्या विश्वरत्नाच्या जन्मभूमीत एक मी या गावचा लोकप्रतिनिधी या नात्यानं त्याचा सत्कार करावा. गावच्या लोकांनी आपल्याला या ठिकाणी सत्कारासाठी निमंत्रित केलं, याचा स्वाभिमान वाटावा म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं त्याच्या ठिकाणी सत्काराचे आयोजन केलं आणि त्यानं तो सत्कार स्वीकारला. परत मी पुढील जीवन वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देतो आणि त्याचा प्रेरणा आपल्या तरुणाच्या ज्या लोकांचा म्हणजे उत्साह आहे आणखी जे त्या मार्गावर आहेत, कोणी परीक्षेच्या कोणी तयारी करायली त्यांना सुद्धा मी विनंती करतो की विश्वरत्नाचं निश्चित त्यांनी प्रेरणा घ्यावी आणि आपल्या पुढील वाटचालीस पुन्हा परत एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांचे धन्यवाद करतो. त्यांनी माझा इथं आपल्या गावाच्या तर्फे ग्रामपंचायतीच्या तर्फे सत्कार केला आणि माझ्या तरुणाला एवढं सांगणं आहे की तुम्ही तयारीच करीत नाही असा विषय, बाहेरच जात नाही, गावाच्या बाहेर निघा. गावाच्या बाहेर निघल्याशिवाय काय नाही, घरी बसून काहीच होत नाही. आईवडिलांचं नाव, गावाचं नाव दूषित करायचं. मी लागलो सगळ्या इथंच नाही, गावात बाहेरच्या 4 खेड्यात झाले सगळे. त्याच्यामुळं सगळं आईवडिलांचं नाव दूषित करायचं, अभ्यास करा. एका मिनिटात एका सेकंदात आयुष्य शिक्षण आमची अकॅडमीचं व आमचं स्वागत केल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि सर्व महामानवांना वंदन करून आज विश्वरत्नाचा याचा सिलेक्शन कशा पद्धतीने झालं ते सांगणार आहोत. विश्वरत्न हा आपल्याकडे 2 वर्षापासून आपल्या अकॅडमीला आला होता. अकॅडमीला आल्याच्या नंतर सरपंच साहेब त्यांनी मला सगळ्यात पहिले एकच सांगितलं होतं की सर, मी गोरगरिबाच्या कुटुंबातून आहो. माझे आईवडील काबाड कष्ट करतात, माझे आईवडील मरमर करतात, मेहनत करतात आणि त्यांच्या मेहनतीला मला फळ द्यायचं आहे आणि जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये आज जी पिढी माझ्या आजोबाची किंवा माझ्या वडिलाची जी गरीब घराण्यातून जात आहे तर ती येणाऱ्या 2 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये मला ती चेन तोडायची आहे आणि मला कुठेतरी गव्हर्नमेंट जॉबला लागायचं आहे. सर, मी हे स्वप्न घेऊन तुमच्याकडे आलेलो आहो. मी त्याला एकच सांगितलं, बाळा, ज्यावेळेस तू ग्राउंडला पळशील त्यावेळेस आई आणि वडील डोळ्यासमोर, चेहरा समोर ठेवायचा आणि त्यानंतर पळायचं.